नलू एक घटस्फोटित स्त्री होती. घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे तिच्या आईने ती 18 वर्षांचीच होत आली नाही तर तिचे लग्न उरकून टाकले. नलूला वाटले, चला, लग्नानंतर तरी आपण सुखात राहू. पण तिचं हे स्वप्न पण अपूर्णच राहिलं. नवरा खूप दारू प्यायचा, कामावर जायचा नाही, घरातच लोळत राहायचा. सासू सासरे नलूलाच बोलायचे, हीच अवदसा आहे म्हणून पोरगा असा वागतोय. नवरा मन मानेल तेव्हा तिला मारझोड करायचा. नलूचा जीव कंटाळून गेला होता. जीव द्यायची कितीतरी वेळा तिला इच्छा झाली, पण पोटच्या पोराकडे बघून ती दिवस काढायची. आणि माहेरी पण कोणी जीव लावणारे नव्हते. आई म्हणायची, आता तुझे लग्न झाले, आता तेच तुझे घर आहे. असेच दिवस जात होते. पण एक दिवस नलूच्या सहनशक्तीचा अंत झाला. तिचा नवरा तिच्या पोराला घेऊन बाहेर गेला. खूप वेळाने तो दारू पिऊन झिंगत घरी आला, पण तो एकटाच होता. त्याच्या हातात बाळ नव्हते. नलू कावरीबावरी झाली. लहानसे 1 वर्षांचे बाळ याने कुठे ठेवले म्हणून त्याला विचारू लागली, पण तो काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. मग नलूच बाळाला शोधायला बाहेर गेली. खूप शोधल्यावर बाळ तिला दारूच्या दुकानाबाहेर एका ओट्यावर दिसले. बाळ रडून रडून दमले होते, भुकेने व्याकुळ झाले होते. नलूचा नवरा दारूच्या नशेत मुलाला तिथेच विसरला होता. नलूने त्या दिवशी ठरवलं, आपण आपल्या मुलाला या दारुड्यापासून दूर ठेवायचं. दुसऱ्या दिवशीच आपल्या मुलाला घेऊन नलू माहेरी आली. माहेरी गरिबी असल्यामुळे नलू आईसोबत लोकांकडे कामाला जाऊ लागली. लोकांकडे धुणी भांडी करू लागली. आपल्या मुलाला शिकवून चांगली नोकरी मिळावी म्हणून ती काही करायला तयार होती. दिवस जात होते आणि अचानकच तिचे आयुष्य बदलले. आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आज नलूला आईचे पण काम जिथे जिथे होते तिथले काम करायचे होते. नलू एका एका घरचे काम करून शेवटी एका घरात आली. ते घर एका पोलिसाचे होते. नवरा बायको दोघेच होते. मूलबाळ कोणी दिसत नव्हते. आपल्याला काय करायचं म्हणून नलू आपले काम करून घरी परत आली. पण आईची तब्येत जास्तच बिघडली म्हणून मग नलूच सर्व घरी जाऊन कामे करू लागली. पण पोलिसांच्या घरी तिला बरं वाटायचं. जास्त कामं नसायची. पण पोलीस घरी असला की नवरा बायकोत कुरबुर सुरू व्हायची. नलूला एवढं समजलं की यांना मूलबाळ नाही आणि दोष बायकोत आहे, म्हणून तो बायकोचा राग करतो. पोलिसाचे नाव महेश होते आणि त्याची बायको सुहासिनी. एक दिवस नलू कामाला गेली तेव्हा सुहासिनी घरी नव्हती. महेश एकटाच होता. एकटा असल्यामुळेच असेल, पण महेश त्या दिवशी नलूसोबत बोलला. आपले दुःख तिला सांगितले. त्याला मुलाची खूप आवड आहे, पण घरात मूल नाही म्हणून तो खूप दुःखी होता. दुसरं लग्न करायचा त्याचा विचार होता, पण बायको घटस्फोट द्यायला तयार नव्हती. नलू पण खूप दिवसांनी पुन्हा पुरुषाशी बोलत होती. तिने पण आपली कथा त्याला सांगितली. दोघेही दुःखी असल्यामुळेच असेल, पण नलू आणि महेश एकमेकांकडे आकर्षित झाले. कधी कधी नलू आपल्या मुलाला सोनूला घेऊन यायची. महेश सोनूचा खूप लाड करायचा. त्याला त्याने नवीन कपडे घेऊन दिले, खेळणी घेऊन दिली. नलूच्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजले. आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य तिला समजत नव्हते. एक स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीचे घर तोडतोय असंच तिला वाटायचं. पण सोनूच्या चेहऱ्यावर आनंद बघून ती स्वतःला समजवायची. पण लवकरच सुहासिनीला महेश आणि नलूचे प्रेम प्रकरण समजले आणि तिने एकच आक्रोश सुरू केला. तिने नलूला कामावरून काढून टाकले. नलूला खूप शिव्या दिल्या आणि पुन्हा घरी न यायची ताकीद दिली. तरी पण महेश आणि नलू बाहेर भेटायचे. महेशने नलूसोबत लग्न करण्याचा निश्चय केला. तो सुहासिनीवर घटस्फोटासाठी दबाव टाकू लागला, पण सुहासिनी ऐकायलाच तयार नव्हती. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या घरात दुसऱ्या स्त्रीला येऊ देणार नाही, अशी तिने नवऱ्याला धमकी दिली. रोज खूप भांडणं व्हायची. महेश खूप कंटाळून गेला आणि अचानकच सुहासिनीची तब्येत खराब झाली. ती आजारी पडली. घरात कामाची गैरसोय होते म्हणून महेश पुन्हा नलूला घेऊन आला. सुहासिनी बेडवरची झाली होती.
म्हणून ती विरोध पण करू शकली नाही. महेश आणि नलूची थट्टा मस्करी ती ऐकायची तेव्हा तिच्या जीवाची खूप तगमग होत असे. अखेर एके रात्री सुहासिनी मेली. सुहासिनीच्या मृत्यूची बातमी कळताच तिचे सर्व नातेवाईक आले. सर्वांनाच महेशवर संशय होता, पण महेश हा पोलीस खात्यात काम करणारा होता. वरून संशय सिद्ध करायला काहीच पुरावे नव्हते, म्हणून सर्व अंत्यविधी करून परत गेले. काही दिवसांनी महेशने नलूसोबत साध्या पद्धतीने लग्न केले आणि नलू सोनूला घेऊन महेशच्या घरी आली. नलूला तर स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. कुठे तो मोलमजुरी करणारा दारुडा नवरा आणि कुठे हा सरकारी खात्यात नोकरी करणारा नवरा. तिचे तर नशीबच उजळले. महेशने सोनूला आपले नाव पण दिले, त्याला शाळेत घातले. सुहासिनीच्या भारी भारी साड्याने कपाट भरून होते. तिचे दागिने, तिने हौसेने जमवलेले सर्व सामान आता नलूचे झाले. नलू तर रोजच सुहासिनीचे भारी दागिने आणि साडी घालून बसायची. दिवस मजेत चालले होते. नलू आणि महेशच्या लग्नाला एक आठवडा झाला आणि नलूला घरात विचित्र अनुभव यायला लागले. कधी कधी ते एकटे असताना तिला या घरात कुणीतरी वावरते. गाणी गुणगुणण्याचा आवाज यायचा. टीव्ही आपोआप सुरू होऊन आपोआप बंद होऊ लागला. घरातले लाईट खराब होऊ लागले. एकदा नलू सुहासिनीची साडी आणि दागिने घालून आरशासमोर उभी होती, तर तिला आरशात तिचे प्रतिबिंब न दिसता सुहासिनी दिसू लागली. रात्री बेडवर तिला महेशच्या बाजूला सुहासिनी झोपलेली दिसायची. ह्या सर्व प्रकाराने नलू खूप घाबरून गेली. हे बघ नलू, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. सुहासिनी कधीचीच मरून गेलीये, आता ती परत कधीच येणार नाही. महेश नलूला समजावत होता. नाही हो, मी खरंच तिला बघितलंय, विश्वास करा माझ्यावर. सोनू पण रात्री झोपेतून किंचाळत उठतो. त्याला म्हणे कुणीतरी स्वप्नात कान पकडून घराच्या बाहेर हकलते. नलू सांगत होती, पण महेश हसण्यावारे नेत होता. त्याला हे सर्व नलूचा भ्रम वाटत होतं. महेश ड्युटीवर गेला आणि नलूने सुहासिनीचे कपाट उघडून तिच्या साड्या बघायला सुरुवात केली. सर्व साड्या खूप भारी होत्या. नलूने जन्मात अशा भारी साड्या बघितल्या नव्हत्या. पण हे काय, सर्वच साड्या आज ओलसर का वाटत आहेत? आतमध्ये पाणी कसं काय गेलं? अचानकच तिचं लक्ष आपल्या हाताकडे गेलं आणि ती जोरात किंचाळली. तिच्या दोन्ही हातांना रक्त लागले होते. सर्व साड्या रक्ताने माखल्या होत्या. नलू घाबरली आणि पटकन महेशला फोन करून घरी बोलावले. महेश येईपर्यंत ती घराच्या बाहेरच बसून राहिली. काय झाले नलू, तू अशी बाहेर का बसलीस? तुझा चेहरा असा काय पांढरा पडलाय? ती आली परत. ती मला ह्या घरात नाही राहू द्यायची. नलू ओक्साबोक्शी रडत होती. नलूने सर्व प्रकार महेशला सांगितला. महेश आत जाऊन बघतो तर सर्व साड्या नीट घड्या करून कपाटात ठेवल्या होत्या. रक्त वगैरे तर कुठेच काही नव्हते. तू जास्तच विचार करते, म्हणून असे भास तुला होत आहेत. नाही हो, खरंच सुहासिनीची आत्मा या घरात आहे. आत्मा वगैरे काहीच नसते, सर्व भास आहेत. आणि हे बघ, उठसूट मी घरी नाही येऊ शकत, मला ड्युटी पण करायची आहे. एवढं बोलून महेश रागात निघून गेला. नलूने साड्या बघितल्या तर त्या तिला पुन्हा तशाच रक्ताने भरलेल्या दिसल्या. नलूने पटकन खाली साड्या फेकून दिल्या आणि पुन्हा धावत बाहेर आली. सोनू शाळेतून येईपर्यंत ती बाहेरच बसून राहिली. रात्री जेवण झाले आणि सर्वजण झोपले. ती रागातच होती, म्हणून महेश सोबत बोलली पण नाही. आणि रात्री अचानकच नलूला जाग आली. बाहेरून कुणाचं तरी रडणं ऐकू येत होतं. नलू पटकन उठून बसली. सोनू म्हणून ती धावत बाहेर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये टीव्ही सुरू होता आणि टीव्हीवर कोणीतरी रडत होते. नलूने घाबरत टीव्ही बंद केला. अचानकच किचनमधून भांड्या पडल्याचा आवाज आला, म्हणून नलू किचनमध्ये गेली. बघते तर सर्व भांडी, तांदूळ, डाळ, पीठ सर्व काही खाली पडून होते. नलू डोळे विस्फारून बघतच राहिली आणि तिला पाठीमागे कोणीतरी उभे असल्याचा भास झाला. नलू पटकन बाहेर आली. बेडरूमकडे जायला ती वळणार, तेवढ्यात तिचे लक्ष सोफ्याकडे गेले. सोफ्यावर सुहासिनी बसली होती. केस मोकळे सोडलेले, कपाळ लाल कुंकवाने भरलेलं आणि ती थंड नजरेने नलूकडे एकटक बघत होती.
जोरात ओरडून नलू बेडरूम मध्ये आली आणि पटकन चादर पांघरून घेतली. भीतीने ती थरथर कापत होती. काही वेळाने नलूने डोळे उघडले आणि समोरच तिच्या बेडवर तिच्या चादरीत सुहासिनी होती. आणि नलूला बघून ती जोरात हसली. जोरात ओढून नलू बेशुद्ध पडली. नलूला जाग आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. तिची आई महेश तिच्या जवळच बसून होते. आईला बघून नलू रडायलाच लागली. आईला नलूच्या बोलण्यावर विश्वास बसला. ती महेशची परवानगी घेऊन नलू आणि सोनूला काही दिवसासाठी आपल्या घरी घेऊन गेली. जायच्या आधी नलूने किचनमध्ये जाऊन बघितलं तर सर्व भांडी जशाच तशी होती. तांदूळ, डाळ सर्व जागच्या जागी होतं. मग रात्री आपल्याला खरंच भास झाला की काय? नलू पटकन बेडरूम मध्ये गेली आणि चादरीला पूर्ण उलटी करून बघू लागली. आणि एका ठिकाणी तिला चादरीला कुंकू लागलेले दिसले. नलू टिकली लावायची. सुहासिनी रात्री मळवट भरून होती. म्हणजे ती खरंच आली होती. नलूला दरदरून घाम फुटला. तशीच धावत ती बाहेर आली आणि सोनूचा हात पकडून ती अंगावरच्या कपड्यावरच आईसोबत गेली. सुहासिनीच्या एकही दागिन्याला व साडीला हात लावायची तिच्यात हिंमत झाली नाही. रात्री महेश नलूच्या आईकडे जेवण करायला गेला तेव्हा नलूच्या आईने आणि नलूने ते घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ म्हणून विषय काढला. पण महेश हे घर सोडायला तयार नव्हता. कारण मोठ्या हौसेने त्याने हे घर बांधले होते आणि पोलीस स्टेशन पण जवळच होते. चांगल्या सोयीचे घर सोडून दुसरीकडे राहायला जायचं त्याला आवडलं नाही. आणि सुहासिनी दिसते, तिचा आत्मा आहे वगैरे गोष्टी तर त्याला बकवासच वाटत होत्या. जेवण करून तो आपल्या घरी परत आला. घरी यायला त्याला 10 वाजले. एकटाच असल्यामुळे महेश हॉलमध्ये टीव्ही बघत बसला. बघता बघता त्याचा डोळा लागला. अचानकच त्याला जाणवले कोणीतरी आपल्याजवळ खेटून बसून आहे आणि तिचे हात त्याच्या गळ्यात आहेत. डोळे बंद करूनच त्याने नलू असे म्हणून त्या व्यक्तीला जवळ घेतले आणि त्याच्या नाकात दुर्गंधीचा भपकारा आला. महेश पटकन डोळे उघडून बसला. समोर सुहासिनी होती. तिच्या अंगावरचं मांस चढून लोंबकळत होतं. ओठ फाटले होते आणि ती इतकी भेसूर हसली की महेशला अटॅक येऊन तो मरतो की काय असं वाटायला लागलं. आणि अशा सुहासिनीला त्याने चक्क मिठी मारली म्हणून त्याला कसं तरीच होऊन तो उलटी करू लागला. उलटी करून करून तो दमला. सुहासिनीपासून दूर कसं पळता येईल म्हणून महेश रस्ता बघू लागला. त्याला सरपटताना बघून सुहासिनी अजूनच खिदळू लागली. महेश गयावया करू लागला, माफी मागू लागला. पण सुहासिनी त्याला सोडणार नव्हती. कारण महेशनेच तिचा खून केला होता. तोही प्लॅन करून. कुणालाच महेश विरुद्ध काही पुरावा सापडला नाही. स्लो पॉइझन देऊन महेशने सुहासिनीचा काटा काढला आणि नलू सोबत लग्न केले. सुहासिनीचे आपल्या नवऱ्यावर, घरावर, संसारावर खूप प्रेम होते. बाहेरची कोणी व्यक्ती येऊन त्यावर राज करेल हे ती सहन करू शकत नव्हती. म्हणून तिची आत्मा परत आली होती. महेश कसा तरी धडपडत उभा राहिला आणि बाहेर अंगणात आला. सुहासिनीचा हात लांब होत होत महेशच्या मानेपर्यंत पोहोचला. महेशने मागे वळून बघितलं तर त्याला हाडाचा सापळा दिसला. जोरात ओढून महेश खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी नलूला शेजारच्या लोकांनी निरोप दिला महेशच्या मृत्यूचा. पोलीस आले. महेश अंगणात पडला होता. त्याला हार्ट अटॅक आला आणि तो अंगणातच मरून पडला. पण नलू समजली हे काम सुहासिनीचेच आहे. महेश आणि सुहासिनीचे नातेवाईक आले. नलूला आणि तिच्या मुलाला आता प्रॉपर्टीमधून काही रक्कम द्यावी लागेल असा विचार सर्वांनीच मांडला. पण नलूने मला काहीच नको म्हटले आणि सोनूला घेऊन ती परत आपल्या नशिबाला दोष देत आईकडे परत आली. कारण सुहासिनी तिला काहीच मिळू देणार नव्हती हे नलू समजली होती. खरं तर नलूचा सुहासिनीच्या खुनात प्रत्यक्ष हात नव्हता. पण महेशला वारंवार ती लग्नासाठी दबाव टाकायची. त्यातूनच त्याने हे कृत्य केले होते. शेवटी तिच्या हातात काहीच आले नाही. जे दुसऱ्याचं आहे ते कधीच आपलं होऊ शकत नाही. म्हणून कधीच लालसा करू नये.